नमस्कार मित्रांनो, मी खडूस आणि या व्हिडिओमध्ये बोलणार आहे नवरा माझा नवसाचा 2 याचा रिव्ह्यू या व्हिडिओमध्ये करणार आहे। तर पिक्चर बघून आलो आणि अक्षरशः ट्रेलर जसा बघितला होता आणि त्याच्यानंतर जे वाटलं होतं मला, स्वप्नील जोशीला बघूनच जी चिड आली होती तेच त्यानं पिक्चरमध्ये सगळं हागून राटराट करून टाकलेलं आहे। त्यानं अक्षरशः त्यानं हागून सारवून टाकले या पिक्चरमध्ये। अरे त्याला सचिन सरांनी त्याला का घेतला? आणि पिक्चरची जर लांबी बघायला गेली तर जवळजवळ 2.5 तासाचा आहे ते सोडा। आणि पिक्चर पहिला हाफ दुसरा, पहिला हाफ उगाच रटाळवाना वाटतोय। पहिल्या हाफमध्ये आपल्याला निर्मिती सावंत यांनी पूर्ण हाफ सांभाळलेला असं वाटतंय आणि दुसरा हाफ अशोक मामा आणि वैभव मांगले, बाकी सगळ्यांची याच्यामध्ये ओव्हर ॲक्टिंग आहे। हां, सिद्धार्थ जाधव थोडंफार, हे एक 4 कॅरेक्टर जर सोडले 4 मध्ये कधी कधी तर असं वाटते की अशोक मामानी सुद्धा थोडंफार ओव्हरच केलेलं आहे। फक्त 3 कॅरेक्टर याच्यामध्ये आवडले, एक म्हणजे वैभव मांगले सर, आपल्या सिद्ध्या आणि निर्मिती सावंत। बाकी सगळ्यांनी याच्यामध्ये ना ओव्हर ॲक्टिंग करून सगळे म्हणजे पिक्चरची वाटच लावून टाकली। आणि जो पिक्चर पहिला पार्ट इतका चांगला बनला होता ना, तर दुसरा पार्ट बनवायचा अक्षरशः म्हणजे काही गरज नव्हती। पण याच्यामध्ये का बनवलंय काय माहिती, शेवटी सचिन सरांना पैसेच पाहिजे होते। आणि पहिल्या पिक्चरची तो काही जण म्हणतील की पहिल्यापेक्षा जबरदस्त घंटा, पहिला कुठं आणि ह्यो कुठं, ना यातली गाणी चांगली, ना याच्यामध्ये डायलॉग चांगले, ना काय कॉमेडी चांगली, ना स्टोरी आहे तीच। आणि त्याच्यामध्ये ते हाय तीच रटाळ आणि स्टोरी आहे, फक्त याच्यामध्ये कॅरेक्टर जे पहिला उघडं झालं होतं ते आता यावेळी दुसरं होते। त्या स्वप्नील जोशीला का घेतात, त्याला कुणाची डिमांड म्हणून त्याला घेतात काय माहीत, त्याचे पै पाहुणे तर त्याला बघायला येतात का नाहीत काय माहीत। बाकी आता ह्या कॅरेक्टरायझेशन आता सचिन सरांनाच सलाम, आणि पुढचा पिक्चर त्यांचा बघायचा का नाही हे एक आता प्रश्नचिन्ह आले। बाकी लय अपेक्षा ठेवून ह्या पिक्चरला जाऊ नका तुम्ही। आता कित्येक लोक गर्दी आता माहीत नाही म्हणून बघायला चालले, बघून आल्यानंतर पैसे वाया आहेत हे म्हणणार आहेत। त्याच्याऐवजी तुम्ही तो तुंबाड आलेला आपला परत बघा जावा। हा, पण या पिक्चरमध्ये काही दम नाहीये। आता कित्येक लोक म्हणतील कमेंटमध्ये आम्हाला आवडला। तुम्ही बाबा खरोखर दानशूर आहे, तुमचे पैसे झाडाला लागले असतील, पण याच्यामध्ये एवढं काहीच नाहीये।